आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। माई हा बोल पटकन, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। काय झालं? आपण रोहिणीला वर पाठवलं, आठवते? तिचं काय आता ते प्रकरण मिटलं ना? नाही माई, तिची आई आली आहे तिला शोधत इथे। सामान वगैरे जाळलंय ना तिचं? हो मग जाऊ दे, मग कशाला काळजी करते। चल, ती नेमकं या प्रकरणाच्या वेळेला ती सुंदरी येऊन बसलीये। काय करते महामाया मला कळत नाही। उगाच कुठे गेली माझी लेक? तुमच्या छत्रछायाखाली ठेवली होती मी तिला। कुठे माझी रोहिणी? हे बघा प्लीज तुम्ही शांत व्हा। तुमची मुलगी सापडेल। नेमकं काय झालंय मला सांगा। 5-10 दिवस झाले किती फोन करते मी तिला, पण उचलत नाही ती। तिच्या मैत्रिणीला फोन केला तर बोलते गावाला गेलीये ती। कुठे माझी रोहिणी? सांगा ना कुठे? मैत्रीण? यांना कोणी सांगितलं असं आपल्याला? मॅडम मी केलेला। तुम्हाला रोहिणीने सांगितलं होतं का ती गावाकडे जाणार आहे म्हणून? नाही। मग तुम्ही यांना खोटं का सांगितलं? नाही नाही, मला असं सांगायला सांगितलं होतं। कोणी सांगितलं होतं? सांगा ना, कोणी सांगितलं होतं? आठवत नाहीये का तुम्हाला? नाही आठवत आहे। इतका वेळ तर काढून चालणार नाही। चटपट काम उरकायला पाहिजे। माझा पहिला मंत्र तर धनंजयवर टाकलाय मी, आणि माझ्या डोळ्यांची आणि माझ्या स्पर्शाची जादू तर चालेलच, पण त्याच्या मनावर आणि त्याच्या बुद्धीवर कोणीतरी भुरळ टाकली पाहिजे। त्याला समजावलं पाहिजे की मी कशी योग्य आहे त्याच्यासाठी। तर कोण करेल मला ही मदत? कोणीतरी मला मदत केली पाहिजे त्याला सांगायला। त्याच्याशिवाय हे काय ग? काय बडबड करते स्वतःशीच? काही नाही हो काकू, मी स्वतःशीच बोलत होते। आयुष्याचं कसं होणार, काय होणार काहीच कळत नाहीये। आता एवढा नको विचार करू सायली। हे बघ, तू आधी हॉटेलमध्ये राहत होतीस आणि आता आमच्या या घरात आलीस। देव नेहमी चांगल्या कर्माची चांगलीच फळं देत असतो। तू पुरणपोळी खा। चिकन टिक्का किंवा तंदुरी मसाला हवाय मला आता। हे काय खायला लावतात यार मला? अगं